बुलढाण्यामधील देऊळगाव घुबे गावाला वादळाचा तडाखा, झोक्यात झोपलेली 6 महिन्याची चिमुरडी घरावरील छतासह उडून गेली। चिमुकलीचा मृत्यू, घरावरील पत्रे उडून गेल्यानं सई हिचा मृत्यू झालाय आणि परिसरात हळहळ व्यक्त होतीये। नागपूर विभागात 37% जलसाठा, बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत पूर्व विदर्भातील अनेक तलावांनी तळ गाठला। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येसाठी बियर बारच्या लायसन्सचं आमिष सुनेनंच दिली होती। 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी। नागपूर मध्यवर्ती कारागृहात भडकलं टोळी युद्ध, क्षुल्लक कारणावरून नागपूर जेलमध्ये टोळी युद्ध, 3 जखमी, कैद्यांच्या हाणामारीत जेलमधील काही साहित्याचीही तोडफोड। नागपुरात महावितरण विजेच्या प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन, नाशिक संघर्ष समितीचं निषेध आंदोलन, ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा देखील आंदोलकांनी जाळला। वाशिम तालुक्यात ब्रह्मा आणि दुबळावेळ गावातील मंदिरांमध्ये चोरी, दोन्ही चोरीच्या घटनेत 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। गेल्या वर्षी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करणारं अहमदनगर येथील शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत 8 वर्षाची मुलगी अश्विनीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हिंदूंकडून मदत न मिळाल्यानं कुटुंबानं हा निर्णय घेतला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल पुरोहित 7 साक्षीदार तपासणार, एए कोर्टानं दिली परवानगी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात तितूर नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात फेस, अनेकांना आश्चर्याचा धक्का। प्रदूषणाची कारणं काय, प्रदूषणाचे दुष्परिणाम नेमके काय होतील, नागरिकांचे सवाल। छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी इथं किरकोळ वादातून टपरी चालकावर चाकू हल्ला, पत्नी आणि मुलीसमोरच टपरी चालकाची हत्या, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत। धाराशिवमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड। कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, 700हून अधिक कर्मचारी असुरक्षित ठिकाणी 24 तास जागता पहारा देणार। माथेरानमध्ये ई-रिक्षा दाखल, हात रिक्षा चालक आता ई-रिक्षा चालवणार, पर्यावरण नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाचा उपक्रम। रायगडच्या म्हसळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पेरणीनंतर आता शेतीच्या कामांना वेग मिळणार असल्यानं बळीराजा सुखावला। धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा काय, मुंबईतील धरणांमध्ये पाणीसाठा 6% खाली, पुढचे काही दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज, आजार रोखण्यासाठी घराघरात सर्वेक्षण आणि तपासणी करून औषधोपचार करणार। मुंबई पूर्व उपनगरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद, वाशीनाका इथं जलद्वार बसवण्याच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द परिसरात पाणी पुरवठा बंद। कोस्टल रोडवर दुसरा बोगदा सोमवारपासून सुरू, पहिल्या दिवशी उत्तर वाहिनीवरून 15,000 वाहनं धावली, दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा। मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात, एकाचा मृत्यू, घाटकोपर उड्डाण पुलाजवळ इमारतींसाठी लागणाऱ्या सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अपघात। माळशेज घाटात मंदिराजवळ रिक्षावर दरड कोसळली, दरडीखाली सापडून काका पुतण्याचा जागीच मृत्यू। मुंबई विद्यापीठात आता वर्षातून 2 वेळा प्रवेश मिळणार, परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवानगी। म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीर होर्डिंग्स तात्काळ हटवा, अन्यथा ते उखडून टाकू, म्हाडाचे संबंधित कंपन्यांना नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।